अनदर डे अनदर न्यू व्लॉग. मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी स्ट्रेट टू द पॉईंट येतो. डायरेक्ट मी करतो आहे बेबीकॉर्न चिली. आणि ही बेबीकॉर्न चिली मी ॲक्च्युली नेत आहे मैत्रीकडे. तिने आम्हा सगळ्यांना आज लंचसाठी बोलवलं आहे आणि मला मेजवानीचा हा एक एपिसोड शूट करायचा होता. तर म्हटलं बेबीकॉर्न चिली करू, मैत्रीकडे पण नेऊ आणि सगळंच होऊन जाईल. तर वेळ न घालवता डायरेक्टली स्ट्रेट टू द पॉईंट येऊया आणि व्लॉग सुरू करूया बेबीकॉर्न चिलीचा. तर बेबीकॉर्न चिलीची तयारी झालेली आहे. मेन म्हणजे बेबीकॉर्न, त्यानंतर चायनीजचे सॉसेस पण आहेत. त्यामध्ये आहेत डार्क सोय सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर. ही कापलेली ग्रीन मिरची अशी स्लेट केलेली, हे कॉर्नफ्लॉर, हे मैदा, लसूण, आलं बारीक किसलेलं, बारीक चॉप केलेलं, ही शेजवान चटणी, ही ढोबळी मिरची, ही आहे कांद्याची पात बारीक कापलेली, हा कांदा पेटल्समध्ये कट केलेला आणि मीठ. आणि त्या ठिकाणी पाणी मी बॉईल करत ठेवलेलं आहे. वा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये मी सर्वात फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे मी कॉर्न बॉईल करून घेणार आहे थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून. तर आपण स्टार्ट करूया बेबीकॉर्न चिली बनवायला. तर आपला एप्रन घालून झालेला आहे. एप्रन घातलं की जरा असं प्रोफेशनल शेफची वाईब येते. तर आपण सुरू करूया बेबीकॉर्न चिली बनवायला. पाणी मजबूत बॉईल झालेलं आहे एकदम. वाव, असं उकळतं आहे पाणी. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ थोडंसं, जास्तच नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकूया पाण्यामध्ये. आणि आपली बेबीकॉर्न त्याच्यात टाकूया. बेबी एकदम भारी, जबरदस्त. तुम्ही बघू शकता बेबीकॉर्नला मी एवढ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. एवढे पीसेस इज परफेक्ट. असं फोर्कला आपल्याला खायला जास्त मोठे नाही, जास्त छोटे पण नाही. तर या ठिकाणी आता बेबीकॉर्न बॉईल होतो आहे. तर थोडा त्याच्या पद्धतीने त्याला बॉईल करून घेऊया आणि गॅस वाढूया. बेबीकॉर्नला आपण हार्डली 5 ते 10 मिनटं, 10 मिनटं पण भरपूर झाले, कारण की इतकं उकळलेलं पाणी असेल तर 5 मिनटं इज सफिशियंट बेबीकॉर्नला बॉईल करायला. आपल्याला एकदम असा त्याचा लगदा नाही बनवायचा आहे. थोडेसे ते बॉईल झाले की आपण त्याला बाहेर गाळून घेऊन मग त्याची पुढची स्टेप बघूया. A few moments later. आपले कॉर्न आता बऱ्यापैकी बॉईल करून झालेले आहेत. तर आता आपण बेबीकॉर्नला बाहेर काढूया. लाईक आय सेड, जास्त त्याला बॉईल नाही करायचे, थोडेसे त्याला फक्त असं त्याला एक उकळी आली की मग त्याला बाहेर काढायचं, कारण की आपण पुढे त्याला फ्राय पण करणार आहोत, म्हणून त्याला बॉईल जास्त नाही करायचे. ते असं मस्त झालेले आहेत बॉईल, गरम गरम. आपले कॉर्न बॉईल करून झालेले आहेत आणि मी प्रेफर करतो ह्या स्टेजमध्येच आपल्याला कॉर्नफ्लॉर आणि हे दुसरं कुठलं आहे मैदा आणि मीठ आणि ब्लॅक पेपर घालायचा. द रिझन इज आता हे गरम आहेत आणि थोडे त्याच्यामध्ये मॉइश्चर पण आहे, म्हणून आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागणार नाही. म्हणून ते पीठ आत्ताच घातल्यानंतर ते पीठ बरोबर त्याला बाइंड होईल. आणि मी भजीसारखं नाही करत आहे. काही रेसिपीजमध्ये हे अक्षरशः ते डिप करून फ्राय करतात भजीसारखं, तर ते मला नाही आवडत पर्सनली. तर माझं प्रेफरन्स आहे असं वरण पीठ घालून त्याला टॉस करायचं. ते करूया. नंतर घालूया थोडा मैदा. त्यानंतर घालूया ब्लॅक पेपर. आणि चवीला मीठ, कारण की आपण मीठ पाण्यामध्ये घातलं होतं, तर पाण्यातलं मीठ 10 मिनटात कॉर्नला काय एवढा लागणार नाही, म्हणून
चवीपुरतं मीठ. त्याला मिक्स करून घेऊ. गरम गरम एकदम जबरदस्त. तर अशा प्रकारे आपला कॉर्नचा जो बेस आहे तो रेडी आहे आणि आपल्याला हे कॉर्न असे फ्राय करायचे, डीप फ्राय. तर आता आपण डीप फ्राय करून घेऊया. आय होप तेल तापलं असेल, नसेल तापलं तरी पण तापलं असेल असं मी जाहीर करतो. आणि एक 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 असं टाकायला घेऊया. तर आता आपण हे जे कॉर्न करतोय याला आपल्याला 2 स्टेप्समध्ये फ्राय करायचं आहे. एक म्हणजे मीडियम गॅसवर फ्राय फॉर 10 to 15 मिनिट्स मीडियम फ्लेमवर. त्याच्यानंतर त्या कॉर्नला आपल्याला फ्लॅश फ्राय करायचं आहे. मीडियम फ्लेमवर ते आतून प्रॉपर कुक होईल. फ्लॅश फ्रायने ते बाहेरून कुक होईल. त्याची आउटर लेअर जी आहे ती बाहेरून कुक प्रॉपरली होईल, एकदम कुरकुरीत, म्हणजे ते लवकर सॉगी नाही होणार. तर मित्रांनो, फ्राय करताना ना जरा अलामत करायचं, नाहीतर मग हे तेल आहे आणि गलम गलम तेल आहे. तर गलम गलम तेलाची गलम गलम मस्ती नाही करायची. किचनमधला रोमांच हे धंदे नाही करायचे फ्राय करताना, नाहीतर मग लागतात. तर आता तेलाला आपण पूर्णपणे गरम करणार आहे, अजून लिटरली स्मोक पॉईंटपर्यंत. आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे कॉर्न घेऊन फ्राय करायचे, जेणेकरून त्याच्या बाहेर एक अशी क्रंची क्रिस्पी लेअर तयार होईल. आणि मग आपलं कॉर्नचं जे फ्राईंग आहे प्रोसेस ती संपेल. मग त्यानंतर आपण तडका मारूया चिली कॉर्नसाठी. तर लेट्स डू इट. 3 days later. तर फायनली आपलं बेबी कॉर्न फ्राय करून झालेले आहेत. आता वेळ न घालवता आपण या स्पॅच्युलाने याच्यात इकडचं तेल याच्यात ओतूया. आत्ताच फ्राय केलेलं तेल आहे, गरम तेल आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आपलं तडका बनवायला घेऊया. तर तेल तापलेलंच होतं ऑलरेडी पहिल्यापासून. ते यामध्ये आपण पहिला घालूया कांद्याची पात थोडीशी, एस्पेशली तो पांढरा व्हर्जन कांद्याचा. तर ते अनियन बल्ब्स टाकले. त्याच्यानंतर थोडं आपल्याला घालायचं आहे आलं आणि लसूण. तर आता याच्यामध्ये आपण घालूया आलं. चायनीज म्हटल्यानंतर लसूणचा फ्लेवर खूप चांगला येतो आणि लसूण जरा डॉमिनेटिंग साईडवर असतं, म्हणून लसूण थोडं जास्त आहे आल्यापेक्षा. आता आपण त्याला सॉते करून घेऊया. ते माझ्याकडे ग्रीन चिली स्लिट केलेले आहेत, त्या घालणार आहे. अंदाजे 5 ते 6 घेतलेत मी, जास्त तिखट नको व्हायला म्हणून. याच्यामध्ये आता मी घालणार आहे कपस्कम जाईल याच्यामध्ये. आणि कांदा ते पण असे फ्लॉरेट्समध्ये कट केलेला कांदा. त्यासोबत थोडीशी शेजवान चटणी चिंग्सची, थोडा डार्क सोय सॉस. नवीन आले याला, आता बूच असं आहे याला तेव्हा. थोडा ग्रीन चिली सॉस, थोडा रेड चिली सॉस, थोडं व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर नाही व्हाईट पेपर, थोडीशी साखर. आता आपण याला पटापट टॉस करून घेऊया.
फुल गॅसवर. आता हे शिजेपर्यंत याच्यामध्ये थोडा कॉर्नस्टार्चची स्लरी बनवणार आहे आपण आणि आपण ती घालणार आहे. थोडी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची, ती घालायची, पण त्याच्या आधी थोडं गरम पाणी घालणार आहे मी. हे जे केलं आहे मगाशी ते थोडं गरम पाणी याच्यामध्ये, याची ग्रेव्ही बनायला, आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आता आपण याच्यामध्ये. आणि आता याच्यावरनं चवीपुरतं मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण की आपण जे सॉस टाकले चिंग्सचे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. सो वी हॅव टू बी व्हेरी 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 केअरफुल अबाउट दॅट. चांगलीच थिक झालेली आहे ग्रेव्ही. याच्यामध्ये आपल्याला भाई पडलं का, आता याच्यामध्ये आपले बेबी कॉर्न जातील. आपण टेस्ट करून बघूया बेबीकॉर्न चिलीला मीठ लागलं आहे का नाही. बाप बनले. अशा प्रकारे आपला बेबीकॉर्न, आपला नाही आपली बेबीकॉर्न चिली जी डिश आहे ती रेडी झाली आहे. पटकन प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंग तर आपली झालेली आहे. आता मी बेबीकॉर्न चिली टेस्ट करून बघतो मैत्रीकडे न्यायच्या आधी. काय बरोबर आहे, काय रॉंग आहे, काय बघतो एकदा. अँड आय लाईक कांदा विथ इट. येत का नाही. हां, नाईस, परफेक्ट झाली आहे. तर अशा प्रकारे पॅकिंग झालेलं आहे. पॅकिंग नाही, असं भरलं आहे भांड्यामध्ये मी हे. आणि आय होप सगळ्यांना आवडेल.